नमस्कार मंडळी, मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. इथं बघू शकता बुधवारचा व्हिडिओ आहे. तर आज टिफिनचा होता चौथा दिवस. तर चौथ्या दिवशी काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडला होता. पण तो प्रश्न मी सॉल्व केला. सुचवलं की आता आपण ना तिखट अशी मसूरची डाळ बनवावा आणि मटकी बटाट्याची भाजी. तर मस्त अशी तिखट मसूरची डाळ बनवली होती, मटकी बटाट्याची भाजी, भात आणि चपात्या, असा साधा सिंपल असा मेनू बनवला होता. आणि खूप छान असं स्वयंपाकही झाला होता. जेव्हा आपण कुठली पण गोष्ट बघा मनापासून करतो तेव्हा खूपच छान होती. मन लावून फक्त फक्त त्या गोष्टीला करायची गरज असते. मग ते किती साधं करू दे किंवा किती मसाले वगैरे आपण टाकू दे, जास्त कितीही हे करू दे, पण मन लावून केलेल्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये छानच अशी चव उतरती. आणि इथं बघू शकता मी ना छान अशी डाळ साफ करून घेतली आणि 3-4 पाण्याने अशी धुवून घेत आहे, म्हणजे त्याचं जे सर्व पावडर वगैरे असते ते सर्व निघून जाईल. आणि नंतर मग नळाच्या पाण्याने धुतल्याच्या नंतर मी हांड्यातल्या पाण्याने सुद्धा एकदा धुते. 4 ते 5 वेळेस डाळ धुते. जोपर्यंत व्हाईट निघत असते बघा, अशी व्हाईट हे निघत असते तोपर्यंत मी धुते. आणि इथं आता मी बघू शकते हांड्यातलं पाणी टाकलं तर आता स्वच्छ असं पाणी झालेलं आहे. तर ह्या पाण्याने पण एकदा धुणार आहे, नंतर याच्यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहे मी. आणि इथं बघू शकताय मटकी वगैरे पण धुवायला टाकली, त्यात पण पाणी टाकलेलं आहे. साफ करून घेतली मटकी वगैरे पण. आणि लगेच कढई वगैरे पण बघू शकते मी अशा प्रकारे ना धुवून घेते. तर कढई वगैरे पण धुवून घेतलेलं आहे. एका डाळ करणार आहे, एकामध्ये भाजी करणार आहे. आणि आज व्हिडिओ हा लेट येतो, एक दिवस लेट येत आहे. तर कालच्या व्हिडिओतच ताईंना मी सांगितलं होतं. तर मी मंथली जी आपली क्लिनिंग रुटीन असते तो व्हिडिओ काल अपलोड केला होता. त्याच्यामुळं हा व्हिडिओ एक दिवस लेट येत आहे. म्हणजेच आज बुधवारी तुम्हाला व्हिडिओ यायचा, तर आज हा गुरुवारी व्हिडिओ येणार आहे. तर मी हा गुरुवारी व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटशिवाय प्रोत्साहन भेटत नाही. कमेंट करा छान छान असे. कमेंट करताना तरच मला प्रोत्साहन भेटेल आणि अजून पुढं छान असे व्हिडिओ बनवायला मी पण छान अशी तयार होते. तर हे बघू शकता इथं आता मी ना मोठा बटाटा घेतलेला आहे. तर थोडासा तो आतमध्ये काळासारखा असं होता, ते तेवढं भाग मी काढून टाकलं आणि छान असं पातळ बटाटे बारीक असे कापून घेतले. आणि मस्त असे एक बटाटा टाकलं, जास्त नाही टाकायचं. जास्त बटाटा टाकलं तर खूप अशी भाजी आहे ना गोड होती. जास्त बटाट्याने छान लागत नाही, जास्त सर्व त्यात बटाटेच लागतात. तर एकच बटाटा फक्त टाकायचा नावाला, छोटा असो किंवा मोठा असो. तर इथं भाजी जास्त होती म्हणून एक मोठा बटाटा टाकला मी. तरी त्यातला पण अर्धा बटाटा खराब निघाला म्हणून मी तो पण कट करून नाही घेतला, कट करून टाकून दिला. त्याच्यामुळे तो छोटाच बटाटा झाला असं समजा. आणि छान असं बटाटे परतून घ्यायचे, कांदा टमॅटो परतलं त्याच्यासोबतच. नंतरच मसाले वगैरे आणि मग मटकी टाकायची, तर अजून चव येते. आणि इथं कांदे टमॅटो वगैरे कापून घेत आहे. टमॅटो खूप असे मोठे होते म्हणून मी 2 टमॅटे, म्हणजे एका टमॅटोचे 2 केले, अर्धा डाळीत टाकला आणि अर्धा भाजीमध्ये टाकला. आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेन ते सर्वात पहिले तुमच्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईन. आणि छान छान असे व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही भेटून जाईल. आणि इथं बघू शकताय आता मी ना भाजीला वगैरे फोडणी करून घेत आहे, डाळीला आणि भाजीला. तर इथं गॅस चालू केलेला आहे आणि इथं दोन्ही गॅस चालू केलेले आहेत. आणि इथं मी आता लगेच दोन्हीकडं फोडणी करून घेत आहे. भात आहे आणि भात झालेला आहे. आणि इथं आता पीठ वगैरे मळायचं बाकी आहे. तर पहिले भाज्या वगैरे टाकून घेते, भाजी डाळ ते शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते. आणि छोटे मोठे जे कामं असतात आपले वरचेवर ते सुद्धा करायचे आहेत.
तर इथं बघू शकताय चमचा वगैरे पण मी धुवून घेतला, कारण की सवयच लागलेली आहे धुवून वगैरे घ्यायची सारखी ना, तर सारखा पाण्यात हात जातो. त्याच्यामुळं ना खूप हात पण खूप माझे हे व्हायला लागलेत, कारण की खूप अशी सवय लागलेली आहे सारखेच हात धुवायचे, सारखे म्हणजे सारखेच हात धुवायचे प्रत्येक गोष्टीला. ती सवय जातच नाही, आता काय करू. पण पावसाचा किंवा थंडीचा ना असा खूपच त्रास होतो. तर असो, स्वच्छता जेवढी आपण ठेवू तेवढं आपल्यासाठी पण चांगलं आहे. तर इथं छान असा कांदा वगैरे लाल करून घेतला आणि नंतर त्यात टॅमॅटो वगैरे घातला. तर साधं सिंपल असं मसूरची डाळ केली होती. कधी कधी मी सांबारसुद्धा करते मसूरच्या डाळीचंच, फक्त ह्याच्यामध्ये चिंच आणि सांबार म्हणलं तर फक्त साधं सिंपल सांबार असं. तर चिंच आणि सांबार मसाला घातल्यावर पण खूप असं छान असं सांबारची टेस्ट येते डाळीला. नक्की ट्राय करा तुम्ही पण एकदा तशी डाळ, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर मी तशीच करते, पण आता मला टिफिन पण द्यायचा होता आणि कसं टिफिन नवीन आहे त्याच्यामुळं ना आपल्याला प्रत्येक गोष्ट बदलून करता येत नाही. त्याच्यामुळं ना मी साधीच डाळ दिली होती. आता नेक्स्ट टाईम मी सांबारची डाळ बनवून देईन. सांबारची म्हणजेच मी आता तुम्हाला बोलले साधं सिंपल असं सांबार, सांबार मसाला आणि फक्त त्याच्यामध्ये चिंच घालणार, म्हणजे पूर्णपणे सांबारची टेस्ट येते आणि भातासोबत खायलाही खूप छान लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच आपल्याला कुठली गोष्ट आपलं जे मेनू आहे तो लगेच नाही दाखवायचं. हे साधं सिंपलचं जे जेवण असतं तेच 7 दिवस तर तेच देणार आहे. 7 दिवसानंतर मी थोडंसं जे आपली म्हणजे टेक्निक असती डाळ बनवायची, भाज्या बनवायची किंवा थोडं वेगळ्या पद्धतीचं म्हणजे किंवा वेगळ्या भाज्या, तर त्या तशा देणार आहेत. आता सध्या सुरुवात आपली 7 दिवस साध्या सिंपल मेनूचीच असणार आहे एकदम, जे की प्रत्येकाला म्हणजे समोरच्याला पण समजलं पाहिजे बाबा यांच्याकडं सर्व व्हेरायटी जेवणातल्या भेटतात. म्हणजे सर्व काही भाज्या म्हणा, कडधान्य म्हणा किंवा सर्व रेसिपी दिल्या जातात. तर इथं बघू शकता, इथं मी आता ना भाजीला फोडणी करून घेत आहे. तेलामध्ये थोडीशी राई घातली, राई घातल्यावर पण छान अशी टेस्ट येते भाजीला. भेंडीच्या भाजीत पण राई घातल्यावर खूप छान अशी टेस्ट येते. तर इथं मटकीच्या भाजीत पण मी कधी घालते कधी नाही, आज घातली होती राई छान अशी तडतडलं. त्याच्यात थोडंसं मी हिंग वगैरे पण घातलं आणि कांदा घातला. तर अद्रक लसूणची पेस्ट आहे ती घातली थोडीशी. आणि इथं डाळीमध्ये ना तुम्ही याच्यामध्ये लसूण वगैरे पण घालू शकता चेचून किंवा कापून. तर मी साधी सिंपल अशी डाळ करते, पण खूप भारी होती. लसूण वगैरे टाकून केल्यापेक्षा खूप भारी होती. तर इथं मी फक्त कांदा आणि टॅमॅटोच घातला आहे आणि राई घातलेली आहे. राई, कांदा, टॅमॅटो आणि नंतर मी कस्तुरी मेथी घातली डाळ शिजता वेळेस. अर्धवट शिजून झाली होती, तर खूप छान असा फ्लेवर येतो कस्तुरी मेथीचा ना, डाळीमध्ये खूप छान असा फ्लेवर उतरतो. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि इथं बघू शकता एकीकडे डाळीला फोडणी केलेली आहे, एकीकडे भाजी चालू आहे. तर इथं बघू शकता, आता मी बटाटे वगैरे छान असे वाफून झाले होते. आज सर्व हळद आणि मसाला घातला,
तुम्हाला जे मसाले घालायचे डब्यातले तुमच्या घरगुती ते तुम्ही घालू शकता. तर मी तर फक्त हळद आणि लाल तिखट मसाला घातलेला आहे. तर लाल तिखट मसाला थोडा जास्त घातला, कारण यावेळेसचा जो मसाला आणला आहे ना तो तिखट नाही आहे, त्याच्यामुळे तो मसाला थोडा जास्त घालावा लागतो. जास्त घातल्यामुळे त्याचा कलर खूप लाल असा दिसतो. आणि कमी जर घातला, तिखट नको म्हणले असं वाटतं कधी काही तिखट होईल, तर लक्षात राहत नाही हा तिखट नाही मसाला. तर मग त्याची टेस्ट म्हणजे कलर असा फिकट असा येतो, लालसर येत नाही, असं झालेलं आहे. तर इथं वर डाळ पण घातलेली आहे, भाजी घातलेली आहे. आणि हे बघू शकताय, हे ना टॅमॅटो वगैरे सर्व त्यांनी 1-2 भाज्या आणल्या होत्या. त्यांना बोलले टिफिन वगैरे आहे तर 1-2 भाज्या एक्स्ट्रा आणून ठेवा. म्हणजे कसं अर्जंट पण कोणीतरी असं सांगतं, किंवा कधी एखाद्या सकाळचा जर आला, किंवा कधी ही भाजी नाही करावीशी मन झालं तर दुसरी आपण करतो. त्या हिशोबाने त्यांना बोलले 2-3 भाज्या एक्स्ट्राच्या आणून ठेवा. नाही तर आमच्या इथं काय ते ताजे रोज भाज्या घेऊन जातात, त्याच्यामुळे मी भाज्या वगैरे स्टोअर करून ठेवत नाही. फक्त स्टोअर असतं तर टॅमॅटो असतं, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. सहसा कोथिंबीर पण नसते, कारण की कोथिंबीरवर सगळं भेटून जातं ताजं. त्याच्यामुळं ना तर कढीपत्ता आणून ठेवते, स्टोअर करते. जर कढीपत्ता आणला जास्त तर मग मी स्टोअर करून ठेवते, कारण कढीपत्ता आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये लागतो. आणि टॅमॅटो वगैरे आणि मिरच्या. तर मिरच्या इथं तुम्ही त्या दिवशी दाखवलं तुम्हाला 5 रुपयाच्या मिरच्या एवढ्याशा आल्या होत्या. तर त्याच्यामुळे मिरच्या पाव किलो आणून ठेवते. मग त्या जातात 15 दिवस तरी आरामशीर जातात. हिरव्या भाज्यांमध्ये टाकावं लागतात, त्याच्यामुळं 15 दिवस तरी आरामशीर जातात. आणि अशा प्रकारे जर साफ करून ठेवलं ना, डेट वगैरे काढून ठेवून, तर महिनाभर पण तुम्हाला आरामशीर मिरच्या जातील. तर मी इथं पाव किलोच आणते, जास्त आणत नाही, कारण ना जास्त आणलं का मग ते खूपच असं हे होतं. तर जेवढे 1 महिन्याच्या पण एवढं आणून ठेवत नाही. 10 ते 15 दिवसाच्या ठीक आहे. ताज्या भेटतात. मग एवढ्या स्टोअर करून ठेवायची काही गरजच नाही. आणि मला सवयच नाही म्हणजे भाजीपाला असं स्टोअर करून ठेवायचा. भेटतात आमच्या इथं सर्व भाज्या वगैरे, तर काय वाटत नाही. पण आता जर टिफिन वगैरे आहे तर मग थोडंसं स्टोअर करून पण ठेवायला लागतं भाज्या वगैरे. तर त्या हिशोबाने त्यांनी शिमला मिरची पण आणली होती, आणि फ्लावर पण आणली. तर फ्लावरचं पण जे डेट असतं ते काढून टाकलं मी, कारण की ते डेट ठेवलं का त्याच्यामुळं फ्लावर लवकर खराब होती. आणि फ्लावर कधी पण असं पिशवीत वगैरे ठेवायचा नाही, असा वरतीच ठेवायचा, किंवा आतमध्ये जो ड्राव असतो भाजीच त्याच्यामध्ये, म्हणजे फ्लावर जास्त दिवस टिकतो. पिशवीत वगैरे ठेवलं ना तर तो खराब होतो लवकर, एका दिवसातच खराब होतो. मग मी असा खुल्लाच ठेवते. आणि आतमध्ये ड्रावमध्ये ठेवणार आहे हा फ्लावर आणि भाजी. आतमध्ये ड्राव असतो ना भाजीचा फ्रीजमधला, तर त्याच्यामध्ये ठेवलं आहे ना, भाजी जास्त दिवस राहण्यास मदत होती. आणि इथं बघू शकता साफ करून झालं सर्व, मिरच्या वगैरे सर्व क्लीन करून घेते. कचरा वगैरे भरपूर असा कचरा निघतो, आणि सफेद लादी तर भरपूर असा कचरा दिसतो बघा. फक्त काय साफ केलं, मिरच्या वगैरे साफ केल्या तर त्यातच एवढा कचरा निघाला. आणि आता मी भाज्या वगैरे ठेवून देते, फ्रीजमध्ये करायच्या आहेत चपात्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. इथं पीठ मळायला घेतलेलं आहे, ते काकडी वगैरे आहे ते सुद्धा धुवून ठेवलेलं आहे. त्यांनी कालच आणल्या होत्या, पण दीदी होती ना इथं, तर दीदीला आवडायचे. दीदीला म्हणजे दीदी अशी ना बसल्यावरती किंवा अभ्यास वगैरे करताना तिला असं खायला आवडतं, काकडी गाजर, मग तिला कापून द्यायचे. तर त्यांनी आणलं होतं. मग अशी काकडी वगैरे आणली ना, काकडी गाजर काय दीदीचं आवडीचं, मग दीदीची खूप आठवण येते. मग मी आर्यला विचारलं, तुला कापून देऊ का? दीदी असा अभ्यास वगैरे करता वेळेस कापून दे म्हणायची, मी तिला खायला द्यायची, ती खायची, तिला आवडतं असं. पण आर्याचं नको असतं, काही पण नको. मग तरी पण त्याला विचारलं, काकडी देऊ का तुला कापून? तर पहिलं नाहीच म्हणला तो. मग मी कापली, आणि परत एकदा विचारलं, कापली आणि मी खायला घेतली. परत एकदा विचारलं, तो म्हणला दे मला पण मीठ टाकून दे. त्याला लागतं दे म्हणला का, मग त्याला ॲपल जरी दिलं का मग त्याच्यामध्ये पण मीठ टाकून दे बोलतात. कलिंगड जरी दिलं तर त्यात पण मीठ टाकून, त्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये पेरू जरी दिला तरी तो म्हणतो मीठ टाकून दे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला ना मीठ टाकून लागतं, असं साधं नाही लागत. आणि ईशाला काही पण द्या, ती मीठ टाकून वगैरे ना ती असं साधंच खाते. आणि मग त्याला काकडी वगैरे पण कापून दिलं पीठ मळून झाल्याच्या नंतर. आणि छान अशी काकडी होती, मस्त फ्रेश होती काकडी. कधी काकडी ना आणली ना त्यांनी तर अशी वरतून फ्रेश दिसते, पण आतमधून आहे ना आंबट लागते, काय काय वेळेस कडू लागते असं. तर इथे बघू शकता पीठ वगैरे मळून झालं. तर पीठ टिफिन आहे म्हणल्यावरती, एक टिफिन आहे म्हणलं थोडंसं पीठ जास्तच घ्यावं लागतं. तर अंदाज चुकतो कधी ना, थोडंसं कमी पण होतं आणि जास्त पण. कारण कसं आता आमची सवय होती, आम्ही 4 जण होतो,
आणि मग एखादं टिफिन वाढलं तर आपल्याला थोडंसं मागं पुढं होतं सवय लागूपर्यंत. पहिले टिफिन होते ना जुने, तर मला सवय लागली होती. म्हणजे तेवढे टिफिन तेवढं पीठ काढायचं मोजून. मग ते सवय लागायला पण थोडा वेळ लागतो. कधी थोडंसं एखाद्या चपातीचं कमी पडतं, कधी 2 चपातीचं जास्त होतं, असं होतं. तर लवकरच मी लक्षात ठेवते बरोबर किती काढायचं किती नाही. पण तरी पण कधी-कधी होतंच बघा, आपण पण माणूसच आहे. मोजमाप पण कधी-कधी चुकल्या जातं. कधी चपातीचा गोळा जास्तच मोठा होऊन जातो, कधी छोटे-मोठे एकसारखेच तर होत नाही. थोडं मागं-पुढं होतच राहतं. असं होतं. इथं बघू शकता स्वयंपाक झाला आहे, टिफिन पॅक केली. कसा वाटला आजचा व्हिडिओ? टिफिनच्या चौथ्या दिवसाचा मेनू दाखवलेला आहे. चला तर भेटूया अशाच एका छानशा 5व्या दिवसाची टिफिनचा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.